नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा किचनमध्ये आली आहे, पण फक्त भाजी करायलाही नाही, रोजच्या प्रमाणे थोडंसं बोलायलाही. कारण किचन ही फक्त स्वयंपाकाची जागा नसते, तर इथे विचारही शिजतात, मन शांत होतं आणि घराला इथूनच ऊब मिळते. हो की नाही? तुम्हाला काय वाटतं? आज ताटात आहे चवळीची उसळ, भेंडीची भाजी, क्रिस्पी फ्लॉवर आणि कोशिंबीर. साधं जेवण, पण मोठा अर्थ असलेलं. सगळ्यात आधी चवळी भिजवून घेतली आहे आणि भेंडी कापते. भेंडी कापताना भरपूर पेशन्स लागतो. घाई केली तर चिकटते आणि आयुष्यातही तसंच असतं. घाईघाईने घेतलेले निर्णय कधी कधी मनाला चिकटून बसतात आणि म्हणूनच काही गोष्टी शांतपणे घ्यायच्या. वेळेला त्याच काम करून देतात. भेंडी थोडीशी तव्यावर परतून घेते, म्हणजे ती छान क्रिस्पी होते आणि गिळगिळीत अशी भाजी बनत नाही. मस्त भाजी बनते. आता सायमल्टेनियसली आपण फोडणी देऊया. फोडणीमध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि फोडणीचा आवाज. चुल, हा आवाज सांगतो लाईफ मध्ये एनर्जी पाहिजे. शांत राहणं चांगलं असतं, पण कधी कधी स्पार्क पण हवा. स्वतःसाठी उभं राहायला शिकता येतं. आपली किंमत ओळखता येते. लोकांचं आपल्याबद्दलचं खरं मत काय आहे हेही कधी कधी समजतं. थोडंसं आलं टाकलंय, भाजून घेतलंय आणि आता कांद्यामध्ये भेंडी मिक्स करून घेते. थोडंसं आमसूल, लाल तिखट, हळद, मीठ टाकून परत एकदा परतून घेणार आहे आणि झाली आपली भेंडीची भाजी. आता इथे थोडेसे तांदूळ लावून घेते. मी पाऊण वाटी तांदूळ घेतलेत आणि त्याला दुप्पट वाटी तांदूळ म्हणजे 1.5 कप पाणी ठेवलंय आणि त्याच्यावरती आपण जी भिजवत ठेवलेली चवळी होती ना, ती शिजवून घेते. आपल्या आयुष्यातही काही लोक असेच असतात. दिसायला साधे पण खूप मजबूत असतात. चवळी भिजवावी लागते, वेळ द्यावा लागतो. तसंच नातेसंबंधही असतात. वेळ दिला तरच मऊ होतात आणि जुळतात. कुकर लावून झालेला आहे. आता मी गॅस पेटवते आणि 3 शिट्ट्यानंतर गॅस बंद करूया. आता इथे चवळीसाठी फोडणी देते. कांदा चिरून घेतलेला होता मी. कांदा चिरताना डोळ्यात पाणी येतं, पण म्हणून काही कांदा टाकणं बंद करत नाही ना. तसंच आयुष्यातही असतं की काही लोक आणि काही गोष्टी दुखावतात, रडावतात. म्हणून ते प्रेम करणं बंद करायचं नसतं. थोडंसं भाजलेलं खोबरं टाकून मी ते वाटप करून घेणार आहे. तोपर्यंत आपला कुकरही रेडी झालेला आहे. कुकर शांत थंड करून शिट्टी सैल करून मी उघडून बघितलाय आणि आता चवळीही आपली शिजलेली आहे आणि भातही मस्त नरम झालेला आहे. मसाल्यामध्ये चवळी मस्त फिरवून घेऊया. थोडंसं पाणी ऍड करून ती जरा वेळ मसाल्यामध्ये शिजवूया आणि त्याच्यामध्ये आता आपण जे वाटण केलेलं ना कांद्या खोबऱ्याचं, ते ऍड करते आणि त्याला व्यवस्थित 1-2 उकळी काढून घेते आणि आपली चवळीची भाजी तयार. मी फुलकोबी क्लीन करून घेतलेला. वरून सगळं स्वच्छ दिसतं, पण आतून नीट पाहिलं तर साफ करावं लागतं. काही लोकही असेच असतात, बाहेरून फक्त जज करतात, पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही न सांगितलेल्या गोष्टीही असतात. थोडं समजून घ्यायचं, थोडा संयम, बस एवढंच पुरेसं असतं. इथे पॅन मध्ये मी तेल तापवून घेतलंय आणि फ्लॉवर मस्त त्याच्यामध्ये तळून घेते. फ्लॉवरला थोडंसं मीठ, हळद, मसाला, तांदळाचं पीठ लावून कोट करून घेतलं आणि तव्यावर खमंग परतून घेतले. भाजीपेक्षा मला ना कायम फ्लॉवरची अशी क्रिस्पी भजी किंवा क्रिस्पी फ्राय केलेलं खूप आवडतं. याचा वास इतका छान येतो की बस. साधं ताट पण परिपूर्ण. तसंच आयुष्यही असतं. सगळं परफेक्ट नसलं तरी चालतं, पण ग्रॅटिट्यूड असेल, मेहनत असेल आणि मन शांत असेल तरही पुरेसं आहेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.